नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. सीसीआय केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन. सिल्लोडमध्ये सीसीआयच्या विरोधात कापसाची होळी. शेतकऱ्याच्या कापसाला शासकीय हमी भाव मिळावा आणि सिल्लोड तालुका जिनिंग प्रेसिंग येथे तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करून सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज सिल्लोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीसीआयच्या आडमुठी धोरण व भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला. दलाल हटवा, शेतकरी वाचवा, शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदी करा अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या. आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनात आणलेला कापूस जाळून निषेध व्यक्त केला. मागण्या मान्य न झाल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल असे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते. विधानसभेत तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सिल्लोडला सीसीआय केंद्र सुरू करण्याचे सांगितले. त्यानंतर देखील सीसीआय केंद्र सुरू न झाल्याने सीसीआयच्या या भ्रष्ट अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करण्यात यावी, तसेच सिल्लोड येथील तालुका सहकारी जिनिंगमध्ये हमी भावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. सदरील मागणी तातडीने मान्य न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला. ज्या पद्धतीने काही अधिकाऱ्याला हाताशी धरून लोक राजकारण करू लागले, या राजकारणापासून आपल्याला सावध राहावं. एकीकडे 5,000 शेतकऱ्यांनी, दुसरीकडे दलालाच्या माध्यमातून प्रायव्हेट व्यापाऱ्यांची खरेदी आणि मनमानी भाव भरण्याचं काम त्या ठिकाणी करतात. हे जे चाललेलं आहे याला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी आपण वाचा फोडण्यासाठी हे रस्ता रोको केला. हे रस्ता रोको केला ही सुरुवात आहे. एकदा ही सुरुवात झाली आणि शेतकरी बांधव पेटून उठला, याचे परिणाम रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्याच्या रुग्णाने काय होतो हे सर्वांना कळलं. ही चेतावणी मी जी देऊ लागलो हे शेतकऱ्याच्या मदतीसाठी. शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर व्हायला पाहिजे, शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याची खरेदी करताना पारदर्शकता पाहिजे, शेतकऱ्याला पूर्ण भाव मिळाला पाहिजे. आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.